ती फलक तर आपण पाहतोय विरोधक आक्रमक झालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। महायुतीशी जनतेशी गद्दारी नावाचा एक मोठा बॅनर या ठिकाणी घेऊन विरोधक आता विधानसभेच्या पायऱ्यांवरती आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। विजय वडेट्टीवार आहेत, त्यासोबतच सचिन अहिर आहेत, इतर जे काँग्रेसचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। महेश सावंत पाहायला मिळतात आणि या सगळ्यांनी हातामध्ये गाजर घेऊन आता आंदोलन करायला सुरुवात केलेली आहे। काल जो बजेट सादर करण्यात आला अजित पवार यांच्याकडून 11वा खरं तर हा बजेट होता, पण या बजेटमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, गोरगरिबांची फसवणूक करण्यात आली, लाडक्या बहिणींची फसवणूक करण्यात आली असा थेट आरोप सरकारवर करण्यात आलेला आहे। गुलाबी जॅकेट हरवले, लाडक्या बहिणींना विसरले असं या घोषणा या ठिकाणी दिल्या जातात। आपण पाहतोय बघा, हसन मुश्रीफ आहेत, शंभूराजे देसाई आहेत, हे या ठिकाणाहून जाताना त्यांच्या समोरच या घोषणा दिल्या जातात आणि आपण पाहतोय की आता भास्कर जाधव सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। राज्यावर कर्जाचा डोंगर आहे, कंत्राटदारांसाठी मात्र पैशांचा रोलर फिरवला जातोय। महायुतीच्या थापाभारी आणि महाराष्ट्राला केलं कर्जबाजारी अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जातोय। घोषणांचा सुकाळ, निधीचा दुष्काळ, आकड्यांचा भडीमार, कंत्राटदार मालामाल, महायुती क्या हुआ तेरा वादा असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय आणि सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणाऱ्या सरकारचा धिक्कार या ठिकाणी केला जातोय। महायुतीची जनतेशी गद्दारी केल्याचा एक बॅनर या ठिकाणी लावण्यात आला। यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे फोटो आहेत आणि गाजर गुलाबी जॅकेट गुलाबी, गाजर गुलाबी जॅकेट गुलाबी अशा घोषणा सुद्धा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि सर्वसामान्यांचा शिदा बंद झालेला आहे। आनंदाचा शिदा बंद करण्यात आलेला आहे। ज्या जुन्या योजना एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्या होत्या त्या कुठेतरी